राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स 2012. बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS, TCS, RRB, SBI, स्कॉलरशिप नवोदय, गणितीय ऑलिम्पियाड, सैनिक स्कूल, GCHAM, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8, रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी, बुलढाणा. मोबाईल नंबर 9921735550 आणि 9503162595. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी काही अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून निर्देश देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजला प्राप्त झाली आहे. वरिष्ठांचे आदेश येऊन धडकले असले तरी आरोग्य उपसंचालक डॉक्टर भंडारी हे आपल्याच वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं स्पष्ट होत आहे. डॉक्टर भंडारी हे भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यासाठी कुचराई का करत आहेत? या भ्रष्टाचारात खुद्द डॉक्टर भंडारींचा तर हात नाही ना, अशा अनेक शंका या निमित्तानं उपस्थित होत आहे. बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं आपल्या माध्यमातून आवाज उठवण्याचं काम करत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून भ्रष्टाचारानं थैमान घातलं असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची हेरफेर झाली आहे. यामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार हा भांडार विभागात झालाय. तत्कालीन भांडारपाल प्रकाश बोते यांनी भ्रष्टाचारातच सर्वात जास्त आघाडी घेतली होती. त्यांनी एवढ्या वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रष्टाचार केला की कोणाचेही डोके चक्रावून जाईल. बोते यांनी अत्यंत बेदरकपणे भ्रष्टाचार केला. प्रकाश बोते यांच्या या भ्रष्टाचाराकडे गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी आजवर आलेले जिल्हा शल्यचिकित्सक, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक या सर्वांनीच दुर्लक्ष केलंय. एवढंच नाही तर या अधिकाऱ्यांनीही बोते यांच्या भ्रष्टाचारात अत्यंत सक्रिय सहभाग घेतला. काही जागरूक सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजाचा जागता प्रहरी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजनं राज्यभर हे प्रकरण राहून धरलं. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर त्याबाबत दबाव येऊन चौकशी समिती गठीत करण्यात आली. या चौकशी समितीला स्पष्टपणे दिसून आलं की बोते आणि त्यांना संरक्षण देणारे अधिकारी हे यामध्ये साफ दोषी आहेत. त्यामुळे या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट आदेश अकोला येथील उपसंचालक डॉक्टर भंडारी यांना आलेले आहेत. परंतु भंडारी कारवाई करण्यापासून पळ काढतायत. गेल्या अनेक दिवसांपासून उपसंचालक भंडारी यांना संपर्क करून त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन कडून संपर्क केला जातोय. मात्र भंडारी हे सातत्यानं पत्रकारांना टाळण्याचं काम करतायत. भंडारी यांना वारंवार फोन आणि मेसेज करण्यात आला, परंतु भंडारी हे सातत्यानं पळपुटेपणा करतायत. डॉक्टर भंडारी यांना वरिष्ठांकडून फौजदारी कारवाईचे आदेश प्राप्त झाल्यानंतरही डॉक्टर भंडारी हे कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा ज्वलंत प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराप्रकरणी गठीत करण्यात आलेल्या एका समितीत डॉक्टर भंडारी हे स्वतः होते. त्यांच्या चौकशी समितीला देखील या ठिकाणी भ्रष्टाचाराचे स्पष्टपणे पुरावे सापडले होते. तत्कालीन उपसंचालक डॉक्टर वारे यांनी हे भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यात मोठी टाळाटाळ केली होती. तोच कित्ता डॉक्टर भंडारी गिरवत आहेत. डॉक्टर भंडारी यांची नेमकी मजबुरी काय? डॉक्टर भंडारी यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे? भ्रष्टाचारांवर टाळाटाळ करण्यामुळे डॉक्टर भंडारी तर या भ्रष्टाचारात सहभागी नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भंडारी यांनी कमीत कमी आपल्या पदाचा मान राखून, वरिष्ठांच्या आदेशाचा मान राखून भ्रष्टाचारांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निमित्तानं सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन करत आहे. दैनिक जनसंचालनच्या वतीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. ही मोहीम जोपर्यंत तडीस जात नाही, जोपर्यंत भ्रष्टाचारांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही अशीच राहणार आहे. मग त्यासाठी डॉक्टर भंडारी यांच्यावर शाब्दिक आसूड ओढण्याचं काम करावं लागलं तरी आम्ही ते नेटानं करत राहू. अजून बरेच काही पुढील भागात. सिटी न्यूज बुलढाणा. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 9822897747 आणि 9011065879 आणि 7743951901 आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा. जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24.